जनतेला महागाईचा फटका. अगं एक यार, आवर ना बाई पटकन. किती तो पसारा. मी बाप्पाच्या आगमनाची तयारी करू की तुझा पसारा आवरत बसू? हो ग चिमणे, आईला मदत कर, नाहीतर आईचा तिसरा डोळा उघडेल. हा पसारा नाहीये ग, हे माझं बजेट प्लॅनिंग आहे. मी लिहिलंय गरज आणि इच्छा. गरज मखर, दिवे, प्रसाद आणि इच्छा प्लास्टिकची फुले, थर्मोकॉल, लाईट्स. वा, मग काय काय आणायचंय? बाबा, आधी आपण एक बजेट ठरवू. एकूण 3000 रुपयात सगळं. मखर मी केळीच्या पानांनी बनवते. दिवे आपण रियूज करू. सजावट 500 रुपयांच्या आत आणि 1000 रुपयांचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवू. पण मूर्तीचं काय? आपण बजेट ठरवायलाच विसरलो. अरे हो, मूर्तीचा खर्च कुठे गेला? टेन्शन नाही, मी शाडूची मूर्ती स्वतः बनवली आहे. ऑर्किड स्कूलच्या पोएट्री क्लास मध्ये शिकवलं आम्हाला. इको फ्रेंडली आणि फ्री. गुळणच बाळते. आणि प्रसाद? अगं आई, घरीच उकडीचे मोदक करूया. किंमत कमी आणि आरोग्य जास्त. बाजारात 25 रुपयांचा एक मिळतो, घरी साधारण 8 रुपयांचा एक बनेल. एवढं स्मार्ट मनी मॅनेजमेंट. मी स्वप्न तर नाही बघते ना. ही सगळी कमाल ऑर्किड स्कूलची. आणि हो, माझ्या पिगी बँकेतून 100 रुपये मी देणार आहे, गणपती बाप्पा सेव्हिंग्स म्हणून. ठरलं तर मग, गरज आधी, इच्छा नंतर. बाप्पा खुश, बजेट खुश आणि मीही खुश. चला, मी आता आराम करतो, माझी चक्कर वाचली.